आज गेलो होतो यात्रेत गेल्यानंतर ह्यांनी घेतला आपल्यासोबत फोटो। तर रामकृष्ण हरी मित्रांनो, डायरेक्ट येऊन पोहोचलो यात्रेत। आतापर्यंत तुम्ही चाट बिस्किट बुडवून खाल्लेलं बघितलं असेल, पण स्टिंग मध्ये आईस्क्रीम बुडवून खाताना पहिल्यांदाच बघत आहात। आणि स्टिंग पण बाटलीने पेज नसतं, आईस्क्रीमच्या गलसान पेज असतं। आणि कायम 4 लोक अशी तुमच्या सोबत ठेवा ज्यांच्यामुळे तुम्ही 4 लोकांना उठला पाहिजे। ही झाला चेष्टचा विषय। ही 4 लोक सोबत आहे म्हणून तर आपल्या चेहऱ्यावर हसू आहे। मग काय तिथनं आलो डायरेक्ट चष्मा बघायला आल्यानंतर अध्यक्षच लागलोय बघा। ज्यांचं झालं गेलंय ती सुद्धा उड्या हाणते ना, आम्ही इथे एकदम गप आहे। का गप आहे आता आम्हालाच माहित नाही। गप तर कुठला बसतोय, चष्मा घालून बघितला जरा कसा दिसतोय, कमेंट मध्ये सांगा बरं का कसा दिसतोय। नंतर म्हणलं जरा देवा पाया पडून यावं। आधी तर पडलो होतो, पण दुसरी दोघं आलती त्यांच्यासोबत जायचं होतं। जाता जाता म्हणलं ज्यूस पिऊन जावं, आधी पोटोबा आणि मग विटोबा। पोरं कमी पालन शेडनेटच जास्त दिसायला लागले। ह्याचं कारण आहे एक्स सोन्या, न्यू ऍडमिशन आहे, एवढं चालायचंच घ्या समजून। मग काय पद्धतशीर सगळ्यांनी ज्यूस प्याला गलासभर प्याला। मग काय जाता जाता देवाला फोडायला नारळ पण घेतला। आणि एक गोष्ट सांगायची राहिली ती म्हणजे ही जत्रा कुठल्या देवाची, ही आहे अंगिरगे गावची ज्योतिबाची यात्रा। कोल्हापूरच्या ज्योतिबाची झाली का थोड्याच दिवसानंतर असती। अजून एक सांगायचं म्हणजे हाल हंगिरके म्हणल्याशिवाय अजून सुद्धा कोल्हापूर मधली पालखी हलत नाही। त्याचं कारण आहे आमच्या हंगिरके गावचा ज्योतिबा। मग काय आम्ही सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं। जसं दर्शन घेतलं तसं हे आपल्याला ताई गाठ पडल्या आणि ह्या म्हणल्या तुमचं व्हिडिओ 1 नंबर असतात, आम्हाला लय आवडते। त्यांना खूप खूप धन्यवाद म्हणलं आणि तिथनं गेलो नारळ फोडायला। नारळ घेतला फोडून आणि यात्रेसाठी आलेल्या सगळ्या प्रेक्षकांचं पण इथं मनोरंजन करण्यासाठी कार्यक्रम ठेवला होता। तीच कार्यक्रम बघायसाठी आम्ही साईडला उभा राहिलोच होतो। आणि तेवढ्यात आमच्या लक्षात आलं की देवळाच्या पाठीमागे एक बघण्यासारखी गोष्ट आहे। तीच गोष्ट बघायसाठी आम्ही सगळे निघालो, पण ती गोष्ट आता आपण पार्ट 2 मध्ये बघू, कारण ह्यो ब्लॉग व्हायला लागलाय मोठा। बाकी ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा। चला भेटू आता पार्ट 2 मध्ये। तोपर्यंत ज्योतिबाच्या नावाने चांग भले।